नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. कशा आहेत ना? मजेतच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. चला, आज आपल्याला असा नाश्त्याचा पदार्थ बनवायचा आहे. ह्या 3 वस्तूंपासून हा नाश्ता बनवायचा आहे. बघा, अर्धे वाटी म्हणतात ना वाटाणे घेतलेत, ग्रेन पीस, आणि 1 वाटीला कमी रवा घेतलेला आहे मी. आता इथं कोथिंबिरीच्या काड्या आहेत, त्यासुद्धा मी वाटणात घेतणार आहे. 2 मिरच्या आणि लसूण. मैत्रिणींनो, हा नाश्ता खूपच नवीन आहे बघा. आता हे आपल्याला पूर्ण वाटून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला हे वाटाणेसुद्धा टाकून द्यायचे आहेत बघा. अगदीच भरडा करायचा आहे आपल्याला. मस्त असा भरडा केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच झटपट होणारा हा 10 मिनटाचा नाश्ता आहे बघा. आणि खूपच छान कुरकुरीत एकदम. मग चला पाहूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे. पूर्ण आता हे मी काढून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल की हा नाश्ता कसा बनवला आहे. कढईत आपल्याला तेल वतायचे पहा. तेल बी जास्त काय लागत नाही आहे, थोडंच तेल लागतं. कढईतलं तेल चांगलं तापवून द्यायचं आहे आपल्याला. मग त्याच्यात टाकायची मोहरी. अगदी छान तेल तापले, पाहू शकता. मोहरी बी छान तडतडली. आणि मग टाकायची जिरी. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, जास्त काय टाकायची. मग जी कोथिंबीर आपण मूठभर कोथिंबीर चिरून घेतली होती ना, ती टाकून दिली. कोथिंबीर अगदी भरपूर टाकलेली आहे मैत्रिणींनो. मग जो आपण हिरवी मिरची वाटाण्याचा भरडा काढलेला, तो सुद्धा टाकून घेतला आहे बघा. त्याच्यात लसूण वगैरे संपूर्ण टाकला आहे. आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे बरं का आपल्याला, मस्तपैकी. म्हणजे आपली मिरची आणि ते वाटाणा अगदी चांगला परतला पाहिजे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं परतून घेतलं की अगदी चांगलं हलवायचं त्याला. आता आपल्याला ह्या रव्याला किती पाणी लागन त्याच्या अंदाजे आपल्याला टाकायचं आहे बरं का. जास्त नाही आहे, अर्धा ग्लासच पाणी टाकणार आहे. कारण की आपली रवासुद्धा 1 वाटीला कमीच आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ज्या भांड्याने मी वाटण वाटलं आहे त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपलं भांडं बी अगदी स्वच्छ ते इथलं संपूर्ण निघतं आहे. हे बघा, पाणी तर टाकलं आहे मी. आणि एवढा छान रंग दिसतो ना, खूपच छान रंग बघा दिसतो. आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे, जास्त काही टाकायचं नाही आहे. पाण्याला अगदी छान पद्धतीने उकळी आलेली आहे. आता इथं आपल्याला द्यायचा आहे तो रवा टाकून. अगदी थोडक्यात अगदी भरपूर असा नाश्ता होणार आहे, पाहू शकता. थोड्या सामग्रीमध्ये अगदी पोटभरीचा नाश्ता. रवा अगदी छान पद्धतीने घट्ट होऊन द्यायचा पहा. आता मी त्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवणार आहे, गॅस बारीक करून. 1 मिनिटाने आपल्याला पुन्हा पाहिजे मैत्रिणींनो. रवा अगदीच छान झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त अगदी फुलला आहे आणि छान. शक्यतो रवा हा बारीकच घ्या बरं का, जाड घेऊ नका. कारण की बारीक रव्यामुळं आपलं हे मिश्रण अगदीच मिळून येतं आणि खूपच छान होतं, पाहू शकता तुम्ही. आता हा रवा झाला आहे आपला पूर्ण. मी हा ताटात काढून घेते, पाहू शकता मैत्रिणींनो. पूर्ण ताटात काढून घ्यायचा आणि त्याला थंड होऊन द्यायचं. रंग बी एवढा सुंदर दिसतोय. आता इथं 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपल्याला त्याचं घोळ बनवून घ्यायचं आहे बरं का. जास्त पातळ बी नाही आणि घट्ट बी नाही, असं बनवायचं आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. तोपर्यंत आपला रवा थंड होतात, तोपर्यंत आपण हे करून घेऊया.
आता मी मस्तपैकी ते झालं आहे तयार. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. हे बघा, तरी अजून गरमच आहे. जरा वाटीच्या साह्याने मी त्याला असा घसरून घेते बरं का, म्हणजे आपल्याला एकजीव करायचा आहे त्याचा. असं मस्त मळून घ्यायचं आहे बघा. आणि अप्रतिम अशी ही चव लागती आणि दिसतोय बी किती सुंदर पहा. कोणाला वाटणार बी नाही याच्यात रवा आहे म्हणून. आता इथे एका पोलपटावर हे बघा मी असा कागद ठेवला आहे प्लॅस्टिकचा मैत्रिणं. कोणती असू दे, साखरेची आपली डाळीची किंवा साखरेची पिशवी घेतली तरी बस होती. आता मी अगदी त्याच्यावरच हे करणार आहे बरं का. मस्त असा गोळा तयार करून घेणार आहे, पाहू शकता. आणि अगदीच मस्तपैकी असं थापून घेणार आहे बरं का. याच्यावर कागदावरच आपल्याला थापायचे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि मैत्रिणी, व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा तरच कळेल. आणि खरंच खूप मुलांसाठी तर खासच नाश्ता आहे हा. हे बघा, अगदी मी तुम्हाला अगदी संपूर्ण असा व्हिडिओ दाखवलेला आहे. अगदी चौकोनी आकार आपल्याला याचा करून घ्यायचा आहे बरं का. पहा बरं. आणि तुम्हाला वाटेल तसा तुम्ही शेप देऊ शकता याला. तुम्ही लंबकुळे आकाराचं हे करू शकता, चौकोनी आकाराचं करू शकता. पण आता मी कसं शेप देणार आहे ते तुम्ही पहा. चला, आता याला कटिंग करायला मी काही सुरी घेतलेली आहे. आता मला बी सुद्धा कळानी कोणता शेप द्यावा. चला, आता कटच करते. आणि खरंच मैत्रिणी, खूपच छान नाश्ता आहे हा. आणि खूप पौष्टिक, हेल्दी असा हा नाश्ता आहे. आणि खास करून मुलांच्या आवडीचा. पाहू शकता आता तुम्ही. आपल्याला मस्तपैकी त्याचे असे त्रिकोणी कटलेस पाडून घ्यायचे बरं का. मग तुम्हाला सुद्धा कोणता आकार आवडतो तुम्ही तशा पद्धतीने पाडून घ्या. पहा, अगदी मस्त असा आणि सहज ह्या वड्या निघणार आहे बरं का. हे बघा, प्रत्येकाचा आकार थोडासा वेगळा आहे, पण खरंच खूप खायला पदार्थ हा खूप छान आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण हे कट करून घेतले. आता हे साईडला ठेवू आपण. इथं तेल तापाय ठेवलेलं आहे पहा. आणि जो घोळ मी केलेला आहे त्या घोळात आपल्याला असं बुडवून घ्यायचं आणि सोडून द्यायच्यात बरं का. आता घोळ तर केलेला दाखवलाच होता तुम्हाला. त्याच्यात असं बुडवायचं आणि एक एक सोडून द्यायची अगदी मस्तपैकी. याच्यात काही जास्त वस्तूसुद्धा घालायला लागत नाही, काय नाही. ना अगदी झटपट असा मस्तपैकी कुरकुरीत, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा,
आता मी इथे एकच सोडले, पण 2-2 3-3 सोडणार आहेत. हे बघा किती छान कलर आला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी अप्रतिम असा हा कलर आला आहे मैत्रिणींनो. पहा बरं किती सुंदर दिसतंय. हे कटलेस कसे वाटले तुम्हाला? आणि आपल्या घरातल्या सामग्रीपासून तयार होणारे हे एवढे सुंदर अप्रतिम होणारे कटलेस आहे, पाहू शकता तुम्ही. पहा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आणि तेलही एवढं लागत नाही आहे त्याला. चला मग आता मी तुम्हाला हे संपूर्ण भरून दाखवते मैत्रिणींनो. पहा किती सुंदर दिसतात आणि मध्ये अशी चटणी. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता, अगदी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. पहा आणि आतून बी पहा कसे दिसतात. पहा किती सुंदर झालेत, अशी फुगलेत का नाही टम्म. मग चला आपण उद्या भेटूया. बाय.